कडवी मोल भावात विकल्या जाणाऱ्या व्यवस्थेला घटनेतील कलमांनी लगाम बसणार आहे. झाले कितीही हल्ले निष्ठावंताच्या निष्ठेवरती महाराष्ट्राचा बेधडक तुकाराम घटनेशी एकनिष्ठ राहणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी श्रुतिक. जेव्हा एखाद्या मुलीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा काही लोक प्रश्न विचारतात, संविधानात इतकी ताकद आहे का की ते न्याय मिळवून देऊ शकेल? पण हा प्रश्न संविधानाला नाही तर राबवणाऱ्या व्यवस्थेला विचारायला हवा. कारण संविधान म्हणजे एक अशी व्यवस्था जी नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य ठरवते. तुकाराम मुंडे सर एफडीए मध्ये काम करताना जे नियम लागू करताय, ज्या कारवाया करताय, त्यामागे एखाद्या व्यक्तीचे मनमानी नसून कायद्याने दिलेले अधिकार आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं, मैं यहाँ पर संविधान की अच्छाइयां गिनाने नहीं जाऊंगा, क्योंकि मुझे लगता है कि संविधान कितना भी अच्छा क्यों ना हो, वो अंततः बुरा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग बुरे होंगे, और संविधान कितना भी बुरा क्यों ना हो, वो अंततः अच्छा साबित होगा अगर उसे इस्तेमाल में लाने वाले लोग अच्छे होंगे. इसलिए जनता और उसके राजनीतिक दलों की भूमिका को संदर्भ में लाए बिना संविधान पर कोई भी निर्णय देना या कोई भी टिप्पणी करना मेरे विचार में व्यर्थ होगा. म्हणून प्रश्न फक्त संविधानाचा नाही तर प्रश्न आहे आपण ते संविधान किती प्रामाणिकपणे वापरतो. तुम्हाला संविधानाबद्दल काय वाटते हे मला कमेंटद्वारे सांगा. जय भीम, जय शिवराय, धन्यवाद.